नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवास भरतीच्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजच्या या भागामध्ये महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील सर्व क्रांत्या व त्यासोबतच रब्बी पिके, खरीप पिके व नगदी पिके यांच्या संदर्भात देखील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही जर महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागचे व्हिडिओज बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन सर्व व्हिडिओ एकदा नक्की बघा। येणाऱ्या भरतीत ते सर्व व्हिडिओज तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरतील। सुरुवात करूया आजच्या भागाला। यामध्ये पहिला मुद्दा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील क्रांत्या, यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न नक्कीच बघायला मिळतो। तर सदाहरित क्रांती ही सर्व शेती उत्पादनांशी संबंधित आहे। परीक्षेला येणारा प्रश्न सदाहरित क्रांती कशाच्या संबंधित आहे असा प्रश्न आल्यास शेती उत्पादनाशी संबंधित आहे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, किंवा असाही प्रश्न येतो शेती उत्पादनाशी खालीलपैकी कोणती क्रांती संबंधित आहे, तर सदाहरित क्रांती हा प्रकार तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। सदाहरित क्रांती सर्व शेती उत्पादनांच्या संबंधित आहे। त्यानंतर धवल क्रांती किंवा आपण त्याला श्वेत क्रांती असे देखील म्हणतो। तर लक्षामध्ये घ्या, धवल किंवा श्वेत क्रांती ही दुधाशी संबंधित आहे। त्यानंतर चेंदेरी क्रांती ही अंड्यांशी संबंधित आहे। राखाडी क्रांती ही खताशी संबंधित आहे। तर गोल क्रांती बटाट्याशी संबंधित आहे। गुलाबी क्रांती ही कांद्याशी संबंधित आहे। लाल क्रांती मांस व टोमॅटो यांच्या संबंधित आहे। लक्षामध्ये घ्या, शेती उत्पादनाशी सदाहरित क्रांती, दुधाच्या संबंधित धवल किंवा श्वेत क्रांती, अंड्याशी संबंधित चेंदेरी क्रांती, खताशी संबंधित राखाडी क्रांती, बटाट्याशी संबंधित गोल क्रांती, कांद्याशी संबंधित गुलाबी क्रांती, मांस व टोमॅटो संबंधित लाल क्रांती। त्यानंतर सुवर्ण क्रांती ही फळाशी संबंधित आहे। तर पिवळी क्रांती हे तेलबियाशी संबंधित आहे। निळ क्रांती माशाशी संबंधित आहे। तर काळी क्रांती ही पेट्रोलियम पदार्थाशी संबंधित आहे। हे पाठांतर करून ठेवा। फळाशी संबंधित सुवर्ण क्रांती, तेलबियाशी संबंधित पिवळी क्रांती, माशाशी संबंधित निळ क्रांती, पेट्रोलियम पदार्थाशी संबंधित काळी क्रांती। मित्रांनो, कृषी क्षेत्रातील या क्रांत्या व कशाच्या संबंधित आहे हे तुम्हाला पाठांतर करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यावरती पेपरला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहे। या भागामध्ये बघूया समोरचा मुद्दा, रब्बी, खरीप व नगदी पिके यांच्या संदर्भात आपण आता या ठिकाणी सविस्तररित्या माहिती बघणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम खरीप पिके। खरीप पिके पावसाळ्यात पेरले जातात, म्हणजेच जून जुलै या महिन्यांमध्ये व नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काढले जातात। व खरीप पिकांमध्ये तूर, ऊस, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मक्का व तीळ या पिकांचा समावेश होतो। यावरती देखील आपल्याला परीक्षेत प्रश्न बघायला मिळतात। खरीप पिके कोणत्या ऋतूत पेरले जातात, तर पावसाळ्यामध्ये। महिने विचारल्यास जून जुलै हे लक्षामध्ये ठेवा। खरीप पिके लक्षामध्ये ठेवायचे तुम्हाला तूर, ऊस, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मक्का व तीळ या पिकांचा खरीप पिकांमध्ये समावेश होतो। त्यानंतर रब्बी पिके। रब्बी पिके हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये पेरले जाते व मार्च एप्रिल म्हणजेच उन्हाळ्यामध्ये काढले जाते, हे लक्षामध्ये घ्या। व रब्बी पिकांमध्ये आलू म्हणजेच बटाटे, जव, सरसो, गहू, मटर व चना या पिकांचा समावेश होतो। तर रब्बी पिके हे कोणत्या ऋतूमध्ये पेरले जातात, तर हिवाळ्यामध्ये। महिना विचारल्यास ऑक्टोबर नोव्हेंबर हे लक्षामध्ये ठेवा। व रब्बी पिके तुम्हाला पाठांतर करून ठेवायचे, आलू म्हणजेच बटाटे, जव, सरसो, गहू, मटर व चना। त्यानंतर नगदी पिके। नगदी पिकांसंदर्भात तुम्ही फक्त एवढं लक्षामध्ये ठेवा की नगदी पिकांमध्ये कापूस, ऊस, जूट म्हणजेच ताग व तंबाखू या पिकांचा समावेश नगदी पिकांमध्ये होतो। तर मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील क्रांत्या व त्या कशाच्या संबंधित आहे व रब्बी पिके, खरीप पिके, नगदी पिके यांच्या संदर्भातील ही माहिती पाठांतर करून ठेवा। व महाराष्ट्र भूगोलच्या समोरच्या भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्र भूगोल भाग 16 मध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे घेऊन आम्ही आलो आहोत। तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे, महाराष्ट्रातील कापड उद्योग, साखर उद्योग, तेल गिरण्या उद्योग व बेकरी उद्योग यांच्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला महाराष्ट्र भूगोल भाग 16 मध्ये बघायला मिळेल। महाराष्ट्र भूगोल भाग 16 बघितल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंद्यांसंदर्भात तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही व या मुद्द्यांवर पेपरला प्रश्न आल्यास तुमचा गुण जाणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र भूगोल भाग 16 बघायला विसरू नका। आपले व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही देखील विसरू नका व भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा।